हॅलो एव्हरीवन. आज आपण एक खूप इंटरेस्टिंग प्रोजेक्ट बघणार आहोत. कोलिजन वॉर्निंग सिस्टीम युझिंग आर्डिनो. हा एक सेफ्टी सिस्टीम आहे. सपोज जर एखादा ऑब्स्टेकल आला तर आपल्याला आधीच वॉर्निंग देतो टू प्रिव्हेंट द ॲक्सिडेंट. मीन्स की सपोज आपल्या कारच्या समोर एखादा ऑब्स्टेकल आला लेस दॅन 20 मीटरमध्ये, त्यावेळेस आपल्याला आपली कार हा वॉर्निंग शो करणार आणि विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन बी प्रिव्हेंट द ॲक्सिडेंट. ओके, तर ही कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत. लेट्स सी. सो आज पहिल्यांदा आपण कॉम्पोनंट डिस्कस करूया, देन आपण कनेक्शन डिस्कस करूया आणि देन आपण कोड डिस्कस करूया. ओके, सी. आपल्याला कॉम्पोनंट हवे आहेत. एक आर्डिनो बोर्ड, एक अल्ट्रासॉनिक सेन्सर SC-SR04, देन एक ब्रेडबोर्ड, देन एक LED, एक रजिस्टर अँड एक बजर. ओके, सो सी, लेट्स सी द कनेक्शन. सो अल्ट्रासॉनिक सेन्सरमध्ये 4 पोर्ट असतात. वन इज VCC, सेकंड वन इज ट्रिगर, थर्ड वन इज इको अँड फोर्थ वन इज अ ग्राउंड. सो आता VCC आपण कुठे कनेक्ट केला, लेट्स सी द कोड. जेव्हा आपण कोड बघू तेव्हा आपल्याला इझिली अंडरस्टँड होईल की VCC हा आपण ऑलवेज +5 व्होल्ट काय करतो, कनेक्टेड करतो. ओके, सी. ओके, देन ट्रिगर पिन ही आपण कनेक्ट केली आहे 9 नंबरच्या पिनला. इकडे कोडकडे लक्ष द्या. 9 नंबरच्या पिनला आपण काय केलेलं आहे, ट्रिगर पिन डिक्लेअर केलेली आहे. म्हणून आपण 9 नंबरच्या पिनला ती काय केलेली आहे, कनेक्ट केलेली आहे. देन इको पिन ही आपण 3 नंबरच्या पिनला डिक्लेअर केलेली आहे. म्हणून आपण ती 10 नंबरच्या पिनला काय केलेली आहे, कनेक्ट केलेली आहे. देन ग्राउंड इज ऑलवेज कनेक्टेड टू द ग्राउंड. ओके, देन नेक्स्ट वन इज अ बजर. बजरला हे 2 पोर्ट असतात. वन इज अ पॉझिटिव्ह पोर्ट अँड नेक्स्ट वन इज अ निगेटिव्ह पोर्ट. पॉझिटिव्ह पोर्ट हा आपण 6 नंबरच्या पिनला डिक्लेअर केलेला आहे. म्हणून तर आपण 6 नंबरला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. अँड निगेटिव्ह पोर्ट हा ऑलवेज कनेक्टेड टू द ग्राउंड. ओके, देन सी द कनेक्शन ऑफ द LED. LEDला 2 पोर्ट असतात. आपल्याला माहिती आहे, वन इज अ कॅथोड अँड वन इज अ ॲनोड. ॲनोड हा आपण 5 नंबरच्या पिनला डिक्लेअर केलेला आहे. म्हणून तो 5 नंबरच्या आर्डिनोच्या पोर्टला आपण काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. अँड कॅथोड हा विथ द हेल्प ऑफ रेजिस्टर वी ग्राउंडला कनेक्ट केलेला आहे. ओके, कनेक्शन समजले तुम्हाला. कनेक्शन खूप इझी आहे. प्रॉपरली जर केले, जे तुम्ही कोडमध्ये डिक्लेअर केलेलं आहे, इकडे लक्ष द्या. ट्रिगर पिन आपण इकडे ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. तेच पिन तुम्हाला प्रॉपरली इथे कनेक्ट करायचे आहे. अदरवाईज तुम्ही जर प्रॉपरली कनेक्ट नाही केलं तर प्रॉपरली प्रोजेक्ट रनच होणार नाही. ओके, मीन्स ऑब्स्टेकलच डिटेक्ट होणार नाही. ओके, सो आता फक्त आपण अल्ट्रासॉनिक सेन्सरचं वर्किंग बघूया. ट्रिगर पिन आणि इको पिन. ट्रिगर पिन ही सिग्नल सेंड करण्यासाठी यूज करतात अल्ट्रासॉनिकमध्ये आणि इको पिन ही सिग्नल रिसिव्हरसाठी यूज करतात. ओके, आणि इको पिन ही इनपुट म्हणून आपण LED आणि बजर घेतात. ओके, लेट्स सी. आता हे कनेक्शन समजले. देन नेक्स्ट वन इज तुम्हाला ब्रेडबोर्डचे कनेक्शन बघा. हे जे 2 पोर्ट असतात ते कनेक्टेड होतात व्हर्टिकली आणि हे जे छोटे 2 पोर्ट असतात ते कनेक्टेड होतात हॉरिझॉन्टली. मीन्स जेव्हा इकडे लक्ष द्या, जेव्हा आपण रजिस्टर कनेक्ट केला त्याच्या साईडने आपण कनेक्शन घेतले बिकॉज ते हॉरिझॉन्टली कनेक्टेड आहे. आणि जेव्हा आपण LED मध्ये कनेक्ट केला तेव्हा ते व्हर्टिकली कनेक्टेड असं म्हणून ते व्हर्टिकली आपण काय केले आहे, कनेक्शन दिले आहे. ओके, समजले आता. देन नेक्स्ट इज आता आपण इकडे कोड डिस्कस करूया. कोडमध्ये आपण काय केले, ऑलरेडी पिन काय केलेले आहे, डिक्लेअर केलेले आहे. आता वाईड सेटमध्ये आपण आउटपुट डिक्लेअर करतो. ओके, सो याच्यामध्ये आपण ट्रिगर पिन, इको पिन, LED, बजर हे काय केले आहे, आउटपुट डिक्लेअर केलेले आहेत आणि इको पिन ही इनपुट डिक्लेअर केलेले आहेत. आता हा इको पिन इनपुट का डिक्लेअर केलेला आहे ते आपण, बिकॉज मी ऑलरेडी सांगितले की इको पिन ही इनपुट आणि बजरची आउटपुट पिन असते. मीन्स ते त्याला इनपुट म्हणूनच घेतात. म्हणून तिथे इनपुट पिन काय केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे. देन वाईड लूपमध्ये बघा. वाईड लूपमध्ये कन्सेप्ट बघा की इफ डिस्टन्स इज लेस दॅन 20 दॅट टाइम LED इज हाय, बजर इज ऑल्सो हाय. मीन्स LED ऑन होणार आणि बजर पण होणार. आणि जेव्हा ग्रेटर दॅन 20 असेल तेव्हा LED हा लो असणार, बजर पण लो असणार. मीन्स LED हा ऑफ असणार आणि बजरही तेव्हा काय असणार, ऑफ असणार. सो आता हे प्रॉपरली वर्किंग होते की नाही ते आपण बघूया. आपण काय केलंय की कॉम्पोनंट डिस्कस केले. कॉम्पोनंट किती लागतात आपल्याला, की एक अल्ट्रासॉनिक सेन्सर, तो पण SC-SR04चा. देन एक LED, एक रजिस्टर, एक ब्रेडबोर्ड, एक आर्डिनो बोर्ड आणि एक बजर लागतो आपल्याला. ओके, वॉर्निंग शो करण्यासाठी. देन कनेक्शन आपण बघितले. ओके, आर्डिनो
अल्ट्रासॉनिक सेन्सरची 4 पोर्टही प्रॉपरली काय झाले पाहिजे, कनेक्ट झाले पाहिजे, जे आपण प्रोग्रामिंगमध्ये दिलं आहे. आता इथे बघा, इथे तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की आपण इथे रेजिस्टर का यूज करतो? बिकॉज रेजिस्टर हा करंट लिमिट करतो. ओके, जो एक्सेस करंट असेल, मीन जो एक्स्ट्रा करंट असेल, तो काय करतो, तो लिमिट करतो. जेव्हा तुम्ही हार्डवेअरमध्ये विदाऊट रेजिस्टर जर तुम्ही एलईडी आणि आर्डिनो जर कनेक्ट केला, तर ते डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून आपण नेहमी रेजिस्टर यूज करायचा 220 ओमचा. ओके, समजले? आता तुम्हाला कॉम्पोनंट समजले, तुम्हाला कनेक्शन समजले, तुम्हाला प्रोग्रामिंगची कन्सेप्ट पण कंडिशन पण समजली. ओके, सो आता आपला प्रोजेक्ट प्रॉपरली रन होते की नाही ते बघूया आपण. ओके, सो हिअर इज अ क्लिक ऑन ओके, सी स्टार्ट सिम्युलेशन. ओके, स्टार्ट सिम्युलेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा काय करणार तुम्ही की अल्ट्रासॉनिक सेन्सरवरती क्लिक करायचे. अल्ट्रासॉनिक सेन्सरवरती क्लिक केल्यानंतर हे बघा 191 सेंटीमीटर आता काय तुमचा डिस्टन्स आहे. आता हा जेव्हा आपण लेस दॅन 20 सेंटीमीटरपर्यंत घेऊन जाऊ तेव्हा काय झाले पाहिजे, बझरने वॉर्निंग दिली पाहिजे आणि एलईडी काय झाला पाहिजे, ऑन झाला पाहिजे. तरच आपण समजू शकतो की आपला प्रोजेक्ट प्रॉपरली रन होतो आहे. ओके, सी 23 अँड देन 6.3 सेंटीमीटर एलईडी ऑन झाला अँड बझरही ऑन झाला. मीन्स आपला प्रोजेक्ट प्रॉपरली रन होत आहे. ओके, देन स्टॉप सिम्युलेशन. ओके, सो दॅट्स ऑल अबाउट यू ऑल ऑफ यू. नेक्स्ट प्रोजेक्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ओके, थँक्यू ऑल.